निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची 16.17 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुख्य संशयित फरार आहे। याबाबत सुनील भाऊसाहेब कदम वय 45 राहणार निपाणीमळा ओझरमेघ तालुका निफाड यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार 4 संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी पिंपळगाव न्यायालयात त्यांना हजर केलं असता संशयित हेमंत कुमार राहणार वैभव सदन दुर्गानगर आरटीओ कॉर्नर जवळ नाशिक, नितीन जंगल रासकर पंचवटी नगर ओझरमेघ आणि कृष्ण रामनाथ निमसे नांदूर नाका यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संशयितांनी फिर्यादी तसेच इतर शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करून त्याची विक्री केली, मात्र द्राक्षाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना अदा केले नाहीत। संशयितांनी दिलेले धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानं ते वटले नसल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। या फसवणुकीत विविध शेतकऱ्यांचे मिळून 16.17 लाखांचे नुकसान झाले असल्याचं पोलीस तपासात समोर आले। या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक महेश कुलकर्णी हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।